हॅलो फ्रेंड्स, राधे राधे। आज आम्ही डोंबिवली पश्चिम येथे आलेलो आहोत आनंद नगर उद्यान या गार्डनमध्ये। हे गार्डन आहे डोंबिवली पश्चिम येथे। छोटंसं गार्डन आहे आनंद नगर उद्यान हे, पण खेळण्यासाठी मुलांना छान आहे। हे डोंबिवली वेस्टला तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला शेअरिंग ऑटो तिथे मिळतात। शेअरिंग ऑटो 15 रुपये घेते इथे जाण्यासाठी। शेअरिंग ऑटोने तुम्ही इथे येऊ शकता आणि छान आहे गार्डन। छोटंसं आहे पण खेळण्यासाठी खूप छान आहे मुलांना। आणि संध्याकाळच्या वेळेला इथे गर्दीही असते आणि सुंदर आहे। तुम्ही बघू शकता हे गार्डन कसे आहे। तसेच खाली इथे मॅट टाकलेलं आहे, म्हणजे मुलं जमिनीवर पडल्यानंतर वगैरे त्यांना लागतं, त्यासाठी खाली इथे मॅट टाकलेलं आहे। त्यामुळे मुले खाली पडली तरी त्यांना काही लागत वगैरे नाही। तर हे तुम्हाला मी दाखवते कसं आहे इथलं गार्डन, तुम्ही पाहू शकता। छोटंसं गार्डन आहे पण खेळण्यासाठी छान आहे मुलांना। हे तुम्ही बघू शकता, परी आता वर चढलेली आहे, खालून आली आता इथे ती घसरगुंडीवरती बसणार आहे, बसलेली आहे घसरगुंडीवरती आणि आता घसरगुंडीवरून ती खाली येणार आहे। मोठी घसरगुंडी असल्यामुळे थोडीशी ती घाबरत होती खाली येताना, पण तिला एकदा खाली आल्यानंतर तिला भीती नाही वाटली। मेन म्हणजे इथे खाली कार्पेट टाकलेलं आहे, त्यामुळे मुलांना पडल्यानंतरही लागत नाही। त्यामुळे खेळण्यासाठी हे गार्डन छोट्या मुलांनाही खूप सेफ आहे। तर मुलं धडपडतात खेळताना आणि त्यांना लागतं खाली माती असल्यानंतर। इथे स्पंज असल्यामुळे मुलांना काही लागत वगैरे नाही पडल्यानंतर। हा इथे या गार्डनचा फायदा आहे। आजकाल बऱ्याच गार्डनमध्ये असं लावलेला असतो कार्पेट, ज्याचा फायदा मुलांना होतो। इथे जाऊन परी आता उभी राहिलेली आहे, खेळत आहे ती। त्यानंतर ती इथे बसलेली आहे, तुम्ही बघू शकता कशी खेळत आहे ती। खेळण्यासाठी लहान मुलांना इथे छान आहे। डोंबिवली वेस्टला तुम्हाला उतरायचं आहे। डोंबिवली वेस्टला उतरल्यानंतर शेअरिंग ऑटोने यायचं आहे। आनंद नगर उद्यान हे नाव आहे ह्या गार्डनचं। तुम्ही वॉकिंगनेही इथे येऊ शकता, 15 मिनटं लागतात, पण शेअरिंग ऑटोने 15 रुपये घेतात, त्यामुळे पटकन तुम्ही येऊ शकता। तुम्ही वॉकिंगनेही तिथे जाऊ शकता। 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे हे गार्डन। संध्याकाळ झालेली होती आणि तुम्ही बघू शकता येथील नजारा, संध्याकाळचा नजारा आहे हा। इथे वॉकिंगसाठी एका साईडला केलेले आहे, तसेच एका बाजूला नाना नानी पार्क केलेले आहे आणि एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता हा येथील नजारा आहे। त्यानंतर परी गेली झुल्यावरती खेळण्यासाठी। तिला झुल्यावरती खेळायला फार आवडते।
बघू शकता ती कशी खेळत आहे। येथून मागच्या बाजूला जे आहे ते नाना नानी पार्क आहे, जे वयोवृद्ध लोकांसाठी केलेलं आहे। त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर इथे कारंजा चालू झाला। कारंजामध्ये मुलं आतमध्ये जात होती भिजण्यासाठी, खेळण्यासाठी। संध्याकाळच्या वेळेस कारंजा चालू होतो, त्यामुळे सुंदर दिसतं हे दृश्य। तसेच लाइटिंग वगैरे आहे इथे कारंजामध्ये। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।